श्रीलंकेमध्ये आपण जागोजागी जसे रिमेन्स पाहतो, प्राचीन अवशेष पाहतो, तसेच जागोजागी प्राचीन अवशेष इथे देखील पाहायला मिळतात. आणि मोठ्या प्रमाणामध्ये भग्न झालेल्या प्राचीन अवशेषांची देखरेख इथे चांगल्या प्रकारे केलेली आहे. तर इथे हे काही विहारांचे अवशेष आहेत जे आत मात्र नष्ट झालेले आहेत. कधी काळी इथूनच मोठ्या प्रमाणामध्ये बुद्ध धर्माचा प्रचार प्रसार झालेला होता. आज मात्र ते सगळं भग्न झालेलं आहे, ते पाहायला मिळतात. हे पण काही विहारांचे अवशेष शिल्लक आहेत. इथे तुम्हाला ही देखील एक विहार दिसतोय जो आज नष्ट झाला आहे. इथून कधी काळी धम्माचा प्रचार प्रसार झालेला होता, आज मात्र पूर्ण नष्ट झालं आहे. हे विहाराचे अवशेष आहेत. आपल्याला ह्याच्यावरून कळतं की हे विहार आहे. चारही दिशेतून यांना वर चढण्यासाठीचे पायऱ्या होत्या, हे दिसते आपल्याला. इथे पाण्याची व्यवस्था होती, ती आज मात्र नष्ट झाली. चारही दिशेतून येण्यासाठीचा हा रस्ता होता. हा कन्सेप्ट आपल्याकडे स्तूपांवरून पाहता येतं. मोठ्या प्रमाणामध्ये हे अवशेष शिल्लक आहेत. तर इथे हे पाहून सरळ सरळ पिरामिड्सची आठवण येते आणि कमळांच्या पाकळ्यांच्या यांचं लक्ष तसेच दिसते की हे कमळांच्या पाकळ्यांवरती अधिष्ठित आहे. तर वर कदाचित बुद्धांची मूर्ती वगैरे असण्याची शक्यता आहे. आणि आता आपण आलेलो आहोत आणखीन एका आर्किओलॉजिकल साईट्सच्या बरोबरीने. तर सम्यक संबुद्धांची मोठीच्या मोठी मूर्ती दिसते. इथे देखील ही जी शैली आहे बुद्धांची, ही आपल्याला भूमी स्पर्श मुद्रेतील दिसते. आणि ही स्टाईल जी आहे ती आपल्याला जी थाई शिल्पकला आहे त्याचा प्रभाव मात्र इथे दिसतो आपल्याला. तर खास स्टाईल आहे ही. आणि इथे आपल्याला डोक्यावर फणा असलेले बुद्ध दिसतात. तर अशी हे बुद्ध रूप आहे. आज मात्र सगळं भग्न झालेलं आहे. यांनी कधी काळी प्रचार प्रसार केलेला असणार इथून भिक्खू संघाने मोठ्या प्रमाणात. आज मात्र ते सगळं नष्ट झालेलं आहे. आज फक्त त्याचे काही भग्न अवशेष शिल्लक आहेत, ते आपल्याला पाहायला मिळतं. अशाप्रमाणे आपल्याला बुद्धांची प्राचीन काळातली हे जे होतं विहार आहे, आज मात्र नष्ट झालं. इथून भिक्खू संघाचं मोठ्या प्रमाणात वास्तव्य होतं, पण आज मात्र भिक्खू संघ बर्मामधील लोकांनी इकडे जेव्हा आक्रमण केलं त्याच्यानंतर ही विहारं नष्ट झाली. आणि आज मात्र पूर्णपणे आपल्याला हे नष्ट झालेलं पाहता येईल. तरी पण मोठ्या प्रमाणामध्ये इकडे थायलंड सरकारने हे सगळं सांभाळलेलं पाहायला मिळतं. असं हे विहार आहे.